खळबळजनक, मोहोळमध्ये हुंड्यासाठी विवाहितेचा गळा दाबून खून, पती आणि सासूला बेड्या. मोहोळ हादरलं, लग्नात फ्रीज टीव्ही दिला नाही म्हणून संपवलं आयुष्य. सारोळे येथील धक्कादायक घटना. मोहोळ हादरले, हुंड्यासाठी विवाहितेचा गळा दाबून खून, पतीसह सासू गजा आड. सारोळे येथील धक्कादायक घटना. लग्नात टीव्ही फ्रीज दिला नाही आणि सोन्याच्या अंगठीसह मानपान केला नाही या कारणावरून विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करून तिचा गळा दाबून खून केल्याची खळबळजनक घटना मोहोळ तालुक्यातील सारोळे येथे घडली आहे. रविवार दिनांक 12 एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. या प्रकरणी मोहोळ पोलिसांनी तातडीने कारवाई करत पती आणि सासूला अटक केली असून न्यायालयाने त्यांना 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. नेमकी घटना काय? सोनाली प्रतीक शिंदे, राहणार सारोळे असे मृत विवाहितेचे नाव आहे. रविवारी पहाटे 5:30 वाजण्याच्या सुमारास प्रतीक शिंदे याने त्याचे सासरे दत्तात्रय सुरवसे यांना फोन करून सोनाली झोपेतून उठत नाहीये असा बनाव रचला. तिला तातडीने मोहोळ येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी उपचारापूर्वीच तिला मृत घोषित केले. असा उघड झाला बनाव. सोनालीचा मृत्यू नैसर्गिक नसल्याचा संशय तिचे वडील दत्तात्रय सुरवसे यांना आला. त्यांनी तत्काळ तिचा मृतदेह सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेला. शवविच्छेदन अहवालात सोनालीचा मृत्यू हा गळा दाबल्यामुळे झाल्याचे स्पष्ट झाले. या अहवालामुळे सासरच्या मंडळींनी रचलेला मृत्यूचा बनाव उघडा पडला. हुंड्यासाठी अमानुष छळ. मिळालेल्या माहितीनुसार लग्नाच्या वेळी टीव्ही फ्रीज दिला नाही, तसेच मानपान करून सोन्याची अंगठी घातली नाही या कारणावरून पती प्रतीक आणि सासू भामाबाई हे सोनालीकडे सतत पैशाची मागणी करत होते. तुझ्या वडिलांकडून पैसे घेऊन ये असे म्हणून तिला वारंवार त्रास दिला जात होता. याच जाचातून अखेर तिचा गळा दाबून खून करण्यात आला. पोलीस कारवाई. मयत सोनालीचे वडील दत्तात्रय खंडू सुरवसे, राहणार कोर्टी, तालुका पंढरपूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पती प्रतीक अनंत शिंदे वय वर्ष 26 आणि सासू भामाबाई उर्फ वंदना अनंत शिंदे वय वर्ष 47 यांच्या विरोधात मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटनेचा तपास पोलीस निरीक्षक बाजीराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नवनाथ पाटील हे करीत आहेत. या घटनेमुळे मोहोळ तालुक्यात खळबळ उडाली असून हुंडाबळी घेणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.